सन्मान्य सदस्य राजू खरे। महोदय, मी पुरवण्या मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे। बाब क्रमांक 123, पान नंबर क्रमांक 80, मागणी क्रमांक H6। अध्यक्ष महोदया, माझ्या 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील परजी मा 143 मोहोळ स्टेशन, वडवळ, गोटेवाडी, कातेवाडी, कुरुल, सोहाळे रस्ता, एकूण लांबी 27 किलोमीटर। या रस्त्यावरती महत्त्वाचे तीर्थक्षेत्र श्री नागनाथ महाराज देवस्थान वडवळ, तालुका मोहोळ असून या देवस्थानाला दर महिन्याला अमावस्येला 1 लाख भाविक दर्शनासाठी येतात। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 पुणे सोलापूर या रस्त्यापासून वडवळ तीर्थक्षेत्र हे 2 किमी अंतरावर आहे। सुरुवातीला 2 किलोमीटर लांबीचं चौपदरीकरण करून कॉन्क्रीटीकरण रस्ता होणं गरजेचं आहे। यासाठी एकूण खर्च 20 कोटी रुपये येणार आहे। या देवस्थानाला येणारे भाविक दर दिवशी 3 ते 4 हजार व अमावस्येला 1 लाख असे एकूण 2 लाख भाविक 1 महिन्याला तिथं येतात। तसेच वार्षिक 25 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात। तरी सदर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती। अध्यक्ष महोदया, बाब क्रमांक 129, पान क्रमांक 83, मागणी क्रमांक H7 मी पुरवणी चर्चा करण्यासाठी उभा आहे। माझ्या 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कातेवाडी कुरुल ते सोहाळे रस्त्याचं तातडीनं डांबरीकरण होणं आवश्यक आहे। अंदाजे रक्कम 15 कोटी। तसेच MDR 143 या रस्त्यावरती कातेवाडी गावाजवळ लांबी 14 किलोमीटर मध्ये पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे। सदर रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली जातो, त्यामुळे प्रवाशांना, भाविकांना व शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तरी सदर रस्त्यावर तातडीनं पुलाचं काम मंजूर करणं आवश्यक आहे। अंदाजे रक्कम 4 कोटी रुपये खर्च होणार आहे। अध्यक्ष महोदया, बाब क्रमांक 129, पान क्रमांक 83 माझ्या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 ला लगत असणारे हे शहर आहे। मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे दर्जोन्नत होऊन मोहोळ उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झालं, परंतु निधीची कसलीच तरतूद झालेली नाही। सदर ठिकाणी 50 बेडचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास तालुक्यातील लोकांना सोलापूरला उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही। तसेच कमी वेळेत लोकांना उपचार उपलब्ध होतील। मोहोळ शहरात आजूबाजूच्या परिसरात लोक तसेच मोहोळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या इतर तालुक्यातील लोकांना सुद्धा याचा लाभ होणार आहे। सोलापूर सारख्या शहरातील शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होणार आहे। सदर शहरातून NH 65 तसेच पंढरपूर पालखी मार्ग जात असून दळणवळण व रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता उपजिल्हा रुग्णालय होणे मंजूर झालेलं आहे, परंतु बांधकामासाठी निधीची गरज आहे। तो निधी मिळावा आणि त्या निधीसाठी टोटल अमाऊंट 75 कोटी रुपये ही त्या हॉस्पिटलला लागणार आहे। अध्यक्ष महोदया, माझी शेवटची मागणी बाब क्रमांक 130, पान क्रमांक 83, मागणी क्रमांक H7। अध्यक्ष महोदया, माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 198 आंबे ते पोहरगाव हा ग्रामीण मार्ग आहे। सदर रस्त्यावर भीमा नदी असून या नदीवर मोठ्या पुलाची आवश्यकता आहे। या ठिकाणी पूल झाल्यास तारापूर, खरसोळी, फुलचिंचोली, इटे, पोरगाव, पुळू, शंकरगाव, पुळूजवाडी, कोथाळे इत्यादी गावातील साधारणतः 9 ते 10 गावे ही गावातील लोकांना पंढरपूर तालुक्याच्या ठिकाणी जलद गतीने जाण्यास मदत होणार आहे। तरी सदर पुलाला शासनाने भक्कम निधीची तरतूद करणं आवश्यक आहे। अंदाजी रक्कम 10 कोटी। माननीय कृषी मंत्री, आपण माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये मॅडम अध्यक्ष, फक्त मला 5 मिनिट, कारण मी सगळ्यात जास्त बळी ठरलोय पूर परिस्थितीचा। आपण पूर परिस्थिती ज्यावेळी आली होती त्यावेळेला आला होता। 100 वर्षामध्ये अशा पद्धतीचा पूर कधीही आला नाही। असा पूर माझ्या मोहोळ बांधकाम मंत्री महोदय मी काय म्हणतो विचारात, 100 वर्षामध्ये कधी असा पूर हा माझ्या मोहोळ मतदारसंघात आला नव्हता। अशा पद्धतीचा पूर आला। जवळजवळ 40 ते 45 गावं ही पूर्ण नदीकाठची बुडालेली होती। आम्ही माणसं काढली बाहेर, जनावरं वाहत गेली। नंतर मी कलेक्टरला फोन केला, कलेक्टरनी NDRFची एक टीम दिली। 10-10, 20-20 माणसं आणत असताना एक गावात 300-300, 400-400 लोक ही बुडा लागलेली ही लक्षात येताच मी पंढरपूरच्या नगरपालिकेच्या COला माननीय एकनाथ शिंदे साहेबाला फोन करून ताबडतोब नगरपालिकेची ती 4-5 ज्या बोटी होत्या त्या बोटी घेऊन ती लोक काढण्याचं काम करत होतो। एके गावातनं 200, 250, 150 लोक काढत होतो।
आणि अशा पद्धतीचा पुरानं प्रचंड मोठं असं नुकसान हे तिथं झालं असताना नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये अत्यंत चुकीचे आणि खोटे मॅडम फक्त कृषी मंत्री आले होते तिथं, आदरणीय अजितदादा आले होते. लवकर conclude करा. हा 5च मिनिटात मॅडम. तर माननीय बांधकाम मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की साहेब माझ्या पूर्ण रस्ते संजय बनसोडे, 1 मिनिट जरा थांबा, तुम्ही पाहुणे असून अशी गडबड करता राहू. मी माननीय बांधकाम मंत्री महोदयांना विनंती करतो की साहेब पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला माझ्या मोहोळ मतदारसंघासाठी मदत करावी लागेल. अत्यंत रस्ते वाहून गेलेले आहेत, गावाच्या गावं वाहून गेलेले आहेत, शेतकरी पूर्ण तिथं नागडा झालेला आहे, त्याच्या शेतातली पिकं गेलेली आहेत, त्याची द्राक्ष गेली, ऊस गेला, तुमचा ज्वारी गेली, मका गेली, ही सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. आज सुद्धा तुम्हाला सांगतो अजून 2 महिने त्या शेताला वापसा मिळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो रस्ते तर सगळेच गेलेले आहेत. तर जास्तीत जास्त माझ्या या मोहोळ मतदारसंघातल्या ग्रामीण रस्त्यासाठी आपण निधी द्यावा असे हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती करतो. जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य चंद्रदीप नरके.